हाय, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सध्या लग्न यात्रा बित्रा सगळ्या उरकलेल्या आहेत. यात्रा बित्रा सगळे झाली. लग्न झालं यात्रेनंतर 2 दिवसांनी माझ्या बहिणीचं. तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले. खूप जास्त व्ह्यूज आले आपले त्या व्हिडिओला. आत्तापर्यंत मी 3-4 महिने झाले आपल्या चॅनल चालू करून. तर सगळ्यात जास्त व्ह्यूज आले म्हणजे पाहिला गेला व्हिडिओ 2 पार्टमध्ये मी ते व्हिडिओ टाकले ना. तर सगळ्यात जास्त हे 2 लग्नांचे व्हिडिओ मी टाकले ना, एक हळदीचा आणि दुसरा लग्नाचा. तर हे 2 व्हिडिओ सगळ्यात जास्त लोकांनी पाहिले गेले. 500-550 व्ह्यूज आले म्हणजे 550 लोकांनी पाहिला तो व्हिडिओ. लोकांना आवडला सुद्धा, पण एक सुद्धा सबस्क्राईब आपल्याला त्यातून भेटलेला नाही आहे. तर व्हिडिओ पाहत जा तुम्ही, चांगली गोष्ट आहे, पण सबस्क्राईबसुद्धा करत जा चॅनलला. आता तर जेवढ्या लोकांनी आपला व्हिडिओ पाहिला तेवढ्यांनी जर सबस्क्राईब केलं असतं तर आज हाफ मोनेटाईज आपला चॅनल झाला असता. आता मोनेटाईज हे बऱ्याच लोकांना, म्हणजे आता त्यातलं आता मला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही, त्याच्यामुळं तुम्हाला सांगता येणार नाही की मोनेटाईज कशाला म्हणतात. पण आपला चॅनल आणखीन म्हणजे त्याची एक प्रोसेस असते चॅनलची, तर ती कंप्लीट झाली असती. पण आपल्याला काय सबस्क्राईब त्याच्यातून भेटलेले नाही. लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. हे याचं वाईट वाटतं. म्हणजे पाहतात लोक, पण सबस्क्राईब करायला मी पाठीमागं सांगितलं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्ज लागत नाहीत. फक्त चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला एक तेवढं बटन टच करायचं आहे. त्यातून तुम्हाला कोणतेही तुमचा तोटा नाही आहे. फ्रीमध्ये सबस्क्राईब केलं जातं चॅनलला. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर खूप चांगली गोष्ट आहे. अजून मी सांगते ना, एवढं चॅनल चालू करून मी आता 3-4 महिने झाले. 4 महिने झाले कंप्लीट, असं 4 महिने झाले माझ्या अंदाजे. तर हे कोणताच व्हिडिओ आहे ना आत्तापर्यंत आपल्याला 200, 250, 300 असे व्ह्यूज यायचे आपल्या व्हिडिओला. 300-350 लोक पाहायची. तर ह्या व्हिडिओला, दोन्ही पण व्हिडिओला 500+ व्ह्यूज आलेले आहेत. 500पेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओ पाहिलेला आहे. तर चांगली गोष्ट आहे. व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत चला. तर चला दाखवते मी तुम्हाला. लग्न झालं आणि त्यानंतर गवार आपली खुरपायची बाकी होती. पाहिलं तुम्ही तो पहिल्या व्हिडिओ, आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं किती जास्त गवत झालं होतं आपल्या गवारीमध्ये. तर खुरापायला मला महिला भेटल्या होत्या. 2 महिला 2 दिवस आल्या. 2 दिवस खुरापणी गेली आणि एकदम खुरपून चकाचक आपण ती गवारी केलेली. अजिबात एक गवताचा तोडासुद्धा गवारीमध्ये ठेवलेला नाही. तर आता चाललेली मी वावरात. आज आपली जो पहिला टप्पा आहे गवारीचा, ती गवार आपण याच्या आधी 2-4 वेळा तोडली आणि आज पुन्हा ती तोडायला आहे. ती गवार आपल्याला तोडायची आहे. आणि ह्या गवारीला सुद्धा आहे ना, खुरपायला लेट झाली ना तर फुलं तर आधीच आली होती. आता गवारीच्या शेंगासुद्धा आल्यात वाद्या मग एक 8 दिवसाच्या आतसुद्धा याची पहिला तोडा आपल्याला करावा लागेल. आणि जो तिसरा टप्पा आहे गवारीचा आपला, तो सुद्धा खुरपायला आला आहे. त्याच्यात काही गवत नाही. आता तो काही 1-2-3 दिवसात आम्ही घरच्या घरीच खुरपून टाकू. त्यात अजिबात गवत नाही, कुठं गवत आहे. तर दाखवते मी तुम्हाला. आता जायची मला अख्ख्या गवारीला फेरफटका मारीत दाखवते मी तुम्हाला. तर चला. तर पहा मंडळी, ही आलेली आहे आपल्या घरी न्यू फॅमिली मेंबर. तर पाहू शकता किती सुंदर आहे. देखून पण बघा तिचं किती हरणासारखी, एकदम कान बिन उंची एकदम देखणी आहे. आता हिचं नाव नाही ठेवलं अजून, पण आमच्या गावरांगायला झालेली कालवड खूप सुंदर आहे. खूप देखून पण आहे तिला. पाहू शकता तुम्ही, अशी उंच लांब पाय, हाईट इतकी न्यायची आता. आणि एकदम चपळ, देखून पण खूप आहे. सगळ्यात जास्त देखणी लई आहे.
ह्या रानाला आहे ना कालच पाणी दिले, वल्ल आहे पण याच्यातून मी चप्पल घालून चालत चाललेली आहे. इतकं म्हणजे काल पाणी दिलं आहे आणि आज रान वाळून सुद्धा गेले. अशी परिस्थिती आहे भयंकर. ह्यासुद्धा आपल्या भुईमुगामध्ये इतकं गवत होतं, ते एवढंच एक 10-12 गुंठं आणि इतकं खुरपायला चांगलं 8-15 दिवस घुमावलं याने आमचं. आणि ही पहा गवार आपली, ही आधी खुरापली होती लग्नाच्या आधी आणि याला पाणी दिलं होतं आणि मग कालच्यापासून ही एवढं दिसतं, हे एवढं खुरापलं. तर पाहू शकता तुम्ही आता ही गवार एकदम खुरपून चकाचक केली. हे पहा आता दिसतंय तुम्हाला, याला गवारीच्या शेंगा सुद्धा आलेल्या आहेत बघा, दिसत असं. आणि पातळ झाली थोडी गवार पण ही चांगली तेजदार आहे. याला ते फवारा मारावा लागेल बघा आता. इथून पलीकडे दिसतंय भुईमुग आणि ही अशी एक पाडगं भुईमुगाचं आणि एक याचं. आणि बऱ्यापैकी शेंगा येत्या काही. आता हे गवताचा ढिगल एक न्यायचा राहिला आहे, असं बरंच राहिलं. इतकं गवत होतं ना याच्यामध्ये, तर आम्ही 2-3 दिवस गायांना आहे ना काहीच खायला दुसरं म्हणजे खाणं कापायची गरज नाही लागली. मका वगैरे बघा आता इथे ढिगाल पडल्यात, हे न्यायचं राहिल्यात. नेते ना ही दिदीचे पप्पा गडीवाच्याने. तर असं ढिगाला ढीग खेटून इतकं गावात पडलं होतं का. आता हे दिसत असेल तुम्हाला जागजागी सगळं, पण एकदम खुरपून इतकं चकाचक केलं ना आपण. आता या अख्खी गवार संपस तर मला नाही वाटतं त्याला याच्यात गवत होईल, कारण की पूर्ण गवत उगून आलेलं होतं. आता आलेलो आहे आपण वरच्या रानामध्ये. गवार तोडायच्या खुरापणीमुळे 2 दिवस बाया भेटल्या, त्याच्यामुळं ही वरची गवारसुद्धा 1 दिवस तोडायला लेट झाली. ही सुद्धा मोठी झाली, आता थोडीशी लेट झाली 1 दिवस. तर पहा आपण, हे मी कांद्याची आयरन इकडे आलते. ही आयरन आहे आपली कांद्याची, गच्च भरून ठेवलेली आहे. त्या कांद्याला येडं घालून ना असा कंटाळा आलता ना आम्हाला इकडं. महिनाभर आम्ही येडं घालतच नाही कांद्याला. तर का आणि हे एवढा मोठा ढीग आहे ना, या नक्की 10 गोण्याच्या पुढंच भरेल एवढा. याच्यात दुबाळका कांदा निघलेला आहे, दुबाळका डेंगळा आपण म्हणतो ना तो. आणि 10 गोण्या दुबाळका कांदा निघलेला आहे, तो पण भरून द्यायचा आहे, पण चाललं आहे असंच. आणि 40 गोण तर हे कांदा निघला होता. 40 नाही भरली, 30 का काहीतरी भरली, 30च्या आसपास. हां 30-32 काहीतरी गोण ती याची भरली होती. दारातलं कांदा चिंगळी गोल्टीची, त्यासुद्धा भरून दिल्या. आणि बाकीचा कांदा आपण आरणे टाकला. मी सांगते ना इतकं येडं घालू कटाळा आलता ना त्या कांद्याला. तर कांदा आरणे टाकून झालं ना एक 15 दिवस झाला असं मी इकडं आलेच नव्हते चक्कर मारायला, एवढा कंटाळा आला होता. आणि ही पहा आपली गवार पाठीमागं ही पातळ झालेली.